नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हे घे बाळा, हे घे पाण्याची बॉटल घे ना. हो, पहिले पाणी पिऊन घे. हे घे पाणी पिऊन घे पटकन, घे पटकन. तर आज ब्लॉग चालू झाला आहे सकाळी आणि आज काय स्पेशल आहे तर काही तसं नाही, डेलीचं तुम्हाला दाखवायचं ते दाखवत आहे. आज आहे ना पुष्कळ दिवसांनी म्हटलं की अदूला थोडंसं स्किन केअर करून द्यावं. ओ, कारण की थंडीमुळे आहे ना. थांब बाळा, लाईट नाही आहे म्हणून घरात थोडा अंधार वाटत आहे. तर अदूला थोडीशी स्किन केअर करून द्यायचं ठरवलं. आणि हे बघा अदूचं स्किन केअर येतं, म्हणजे जे बनवलं आहे पेच बनवला आहे. यात आहे ना, सांगते मी तुम्हाला. चल बाळा चल. आता इथे खाली ऊन येणार नाही, तिला थोडंसं उन्हात बसवते. ऊन पण नाही, आता वरती घेऊन जाते आता साईडच्या काकूकडे, कारण की लाईटसुद्धा गेली आहे. म्हटलं जाऊ द्या आपण थोडंसं तिला करून देऊयात. तर इथे आहे बेसन, थोडीशी हळद आणि लिंबूचे 2-3 लिंबू रस आहे, 2-3 थेंबच टाकले आहे. शहद आहे, हो बाळा येते. शहद आहे आणि गुलाबजल आहे थोडंसं. साय, ॲक्च्युली साय पाहिजे होती, पण साय आहे ना सकाळी मला लक्षातच नव्हतं ठेवायला. मी चहामध्ये टाकून दिली साय, कारण की मला साय चहामध्ये खूप आवडते. तर ती साय टाकून दिली दुधाची तिथे. पण इथे साय तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता. तुम्हीही हे फेस पॅक यूज करू शकता, म्हणजे हाताला पायाला लावू शकता. तर हे एवढे जिन्नस आहे यात. बरोबर सांगितलं नाही मी तुम्हाला. बेसन आहे, दही आहे, हळद आहे, शहद आहे, लिंबू आहे आणि गुलाबजल आहे. फक्त साई स्किप केला आहे कारण की साई नव्हती माझ्याकडे. तर एवढे जिन्नस इथे घातलेले आहे. आणि चल बाळा, हे पॅक मी तयार केलेलं आहे. तर आता मी लावून देते अदूला, कारण की तिची स्किन थोडीशी म्हणजे थंडीमध्ये ड्राय होत आहे. तर तिलासुद्धा लावून देते कारण की मऊ होते. आणि आता जाते मी वरती. हो थांबाडा, दार लावते मी. तुझंच आहे, चल. ती माझं बघा ना, कालपासून माझं स्कार्फ घेऊन वावरते. तिला बाहेर जायचं राहिलं तर. हे बघा माझं मनी प्लॅन्ट सुंदर झालं, पण बघा डस्ट किती आहे इकडे, काम झालं ना त्याच्यामुळे. आणि हा एक झाड बघा, मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलं, आय थिंक कोणत्या तरी एका ब्लॉगमध्ये दाखवलं. हो चल. ती बघा माझं स्कार्फ. खाली ऊन नाही येत ना, तर वरतीच जाते, बसवते तिला, छान लावून देते मी. चल पटकन चल. एक्झाम झाला पेपर झाला. लाईट कधी येते बाई? हो ना, आम्हाला तर पूर्ण अंधारच आहे तिकडे. लाईट नाही राहिला ना, बाथरूममध्ये येऊन वाटत नाही अंघोळीला. खूपच अंधार आहे तिकडे. अशी बसली. तू हे लावत आहे ना, त्याच्या स्मेलमुळे येत आहे बघा ते. छान होतात ना हात, छान स्मूथ अशी नाही करायची. हीच रडत होती का सकाळी? हो गो, सकाळी उठल्याबरोबर रडत होती. काय झालं होतं का तुला? काय झालं होतं सांग सांग ना मला. दीदीला सांग काय झालं होतं तुला, कशाला रडत होती? मी म्हटलं कोण रडत आहे? लेकरू लहान होती, कुठे जवळ दिसत नाही ना. मला माहिती होतं तुम्ही आहे म्हणून, गावाकडे गेले वाटलं मला. तेव्हा सकाळी नव्हती तेव्हा. हां तेव्हाच आली होती मी तुमच्या रूममध्ये त्या दिवशी. त्या दोघ्या जणी होत्या, त्या गावाला जाऊन येत्या. हां नाही, सकाळी तुमचं दार लावून होतं ना आतमध्ये बाहेरून. हां मी म्हटलं कुठेतरी गेले असं म्हणलं. उन्हामध्ये आली पुन्हा काही रूममध्ये गेली, थंडी लागते. आपल्या शरीराला काहीच सहन होत नाही. पाऊस आला तर पाऊसही नको वाटते. पावसाळ्यात पाऊस, थंडी वाटला थंडी ऊन लागलं तुम्हाला ना. सकाळी बसायलाच मस्त वाटतं म्हणून. झालं ते बोलत नाही का? तुझं नाव सांग ना मला. दीदीला नाव सांग ना बाळा. दीदी नाव विचारत आहे ना तुझं. सांग ना, सांग. दीदीला नाव सांग. धुवून देते पण दीदीला नाव सांग आधी. स्कूलमध्ये जात नाही का तू? स्कूलमध्ये नाही जात? जाते म्हणा आता नेक्स्ट इयरमध्ये. आताच 2 वर्ष कंप्लीट झाले म्हटलं, अजून 2.5 झाली कंप्लीट नाही झाले. टाकते मग नंतर. 3 वर्ष झाली. पाय धुवून देऊ. इथं आई वाटते नाही, गायकवाड कोणती आहे? गायकवाड. म्हणजे तर मंडळी अदूची स्किन केअर झाली, पण ती गेली आहे ना. तिला धुवून दिलं थोडं, ती धुवून मागत होती. जास्त वेळ यांना ठेवलीच नाही, कारण की ते थोडंसं कडक होतं ना सुकल्यानंतर. मग पटकनच धुवून मागितली ती. तिला धुवून वगैरे दिली, तिला अंघोळ व्हायचंच होतं, पण ती गेली आहे. ते वरती जे मुली राहायला आले ना, इथं जवळच डान्स आहेत. ते म्हटले ताई आम्हीला डान्स पाहायला घेऊन जातो. तर मुली तसे चांगले आहेत, तर डान्स पाहायला गेली. ते येईल पटकनच, अर्ध्या तासातच वापस येते. तोपर्यंत मी माझं पाणी वगैरे ठेवलं. मी गॅसवरच पाणी गरम करते. मी हीटर वगैरे होतं माझ्याकडे आधी, पण आता हीटर वगैरे आणलं नाही, कारण की सध्या हीटर लावून राहिलं तर मुलांकडे खूप लक्ष ठेवावं लागतं. आणि बाथरूममध्ये तर आहेच नाही गिझर वगैरे, तर आम्ही लावलंच नाही आहे बाथरूममध्ये, कारण की भाड्याच्या घरात काय लावायचं गिझर वगैरे म्हणून.
आणि हीटर बघू नंतर अजून मोठी झाल्यानंतर. आता तर नाही जाणार कारण की हीटरचं माहीतच आहे तुम्हाला किती भयानक असतं ते. लक्ष नाही दिलं हात वगैरे घातलं तर. पण म्हणून मी गॅसवरच पाणी गरम करत आहे. पाणी गरम झाल्यानंतर अंघोळ करते, पूजा करते, जेवण करते, तर मग भेटते तुम्हाला. चला. आणि मी सुद्धा थोडंफार हाताला लावून घेतली. हे बघा, साय असते ना थोडंसं पुन्हा ग्लो आलं असतं, पण साय वगैरे नव्हतं. पण असू द्या, हप्त्यातून 1-2दा केलं तरी चांगलं आहे. म्हणजे आपली स्किन स्मूथ राहते आणि चांगली राहते. तर चला, मी आधी चेहऱ्याला नाही लावली कारण की पॅक आहे ना थोडं कमीच झाला होता. चेहऱ्याला लावायची इच्छा होती पण असू दे, नेक्स्ट टाईमला लावते. आता फक्त हातालाच लावलं होतं. तर चला भेटूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणत होते. भेटूया नंतर. आधी अंघोळ वगैरे करते, आवरून घेते, मग भेटते. तर मंडळी, इकडे पूजा पण डन झाली आहे आपली. आज पण हे बघा, जास्वंदाची 3च फुलं आहे माझ्याकडे. तर काल पण म्हटलं मी तुम्हाला, फुलं नसण्यापेक्षा 3 किंवा 4 फुलं किंवा एकही फुल असलेलं बरं. तर हे बघा, अशी पूजा झाली आहे. केस वगैरे काहीच केलं नाही कारण की भूकही खूप लागली आहे. आधी जेवण करते, मग करते. पण आधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की 1 मिनटं. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं TV दुरुस्त करायला दिलं होतं. आवाज येत आहे पण चित्र दिसत नाही आहे. दुरुस्त करून आणलं त्या शॉपमध्ये. दुरुस्त म्हणजे चांगली झाल्यानंतर लावून वगैरे चेक केलं तेव्हा चित्र दिसत होतं. पुन्हा घरी आणल्यानंतर हे ना चित्र दिसत होतं पण पुन्हा तसंच चालू होत होतं. म्हणजे 5 मिनटं दिसत होतं, मग बंद होत होतं. पुन्हा ऑन केलं की 10 मिनटं दिसत होतं, 15 मिनटं दिसत होतं, मग बंद असंच होत होतं. आणि आत्ता आज सकाळी मी चालू केलं ना, म्हणजे आत्ता चालू केले, अर्धा तास झाला, ते तसंच आहे. चित्र दिसतच नाही आहे. पैसे वाया गेले आमचे खरंच. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं मी, जेवताना TV लागतं. असं खरंच सवय आहे आधीपासून, माहीत नाही, पण जेवताना असं वाटतं की TV बघत छान मस्त जेवण करावं. मला अशी सवय आहे. तुम्हालाही आहे का? मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर पैसे वाया गेले असं वाटत आहे मला. तुम्हाला हे बघा, तुम्हाला आवाज येत असेल. TV हे बघा, लाईट दिसत आहे, चालू आहे पण चित्र दिसत नाही आहे. हे बघा, TV चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल. कसं आहे, आता पुन्हा डबल न्यावं लागेल. पण हो, आम्ही सुद्धा कालच गेलो त्यांच्याकडे. म्हणजे गेले कालच त्यांच्याकडे. म्हणजे ज्यांच्याकडे दुरुस्तीला टाकलं होतं ना त्यांच्याकडे कालच गेले. आणि म्हणजे म्हटले की TV तर तसंच होत आहे पुन्हा आधीसारखं. मग त्यांनी म्हटले की पुन्हा घेऊन या, परत बघू. तर पुन्हा आज आल्यानंतर जॉबवरून घेऊन जातील रिटर्न. कारण की दुरुस्त करायला 1200 रुपये घेतले आणि रिमोटसुद्धा गेले होते तर 1400 रुपये झाले होते. तर 1400 रुपये म्हणजे वाया जातील म्हणून पुन्हा रिटर्न नेणार आहेत. कारण की दुरुस्त बरोबर झालीच नाही तर पैसे वायाच जाणार ना. मग पुन्हा रिटर्न घेऊन जातील त्यांच्याकडे. तर चला, आता मी जेवण करते, मग तुम्हाला भेटते. कारण की कडकडून भूक लागली आहे मला. जेवण करते, मग भेटते तुम्हाला. तुम्हाला रोज रोज काय कारभार दाखवते मी, थांबा. मी किचनमध्ये अधूसाठी वरण तडका देत होते. आता दुपारचे 2 वाजले आहेत. तर ही थोडंसं बाहेर गेली होती डान्स बघायला, आली, थोडा बाहेर खेळली, आता बसली. मी तडका देत होती वरण. मग ही शांत आहे, कालसारखं तुम्हाला सांगत होती मी, खूप शांत बसून आहे, मस्त शांत बसून आहे. मला डाऊट आला, मी वरण तडका दिला, मग पटकन इकडे आले. पाहते तर काय, हे बघा, माझं ग्लो अँड लवलीचं जे पाऊच आहे ना, बरं झालं छोटा पाऊच आहे. पाऊच घेतली ना पूर्ण हाताला. हे बघा किती संपवलं बघा. बघितले तुम्ही? खूप भयानक. काय केली तू? तिच्या हाताला लागून आहे आणि ती असं घेतली हाताला. असं दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. तुझे हात दाखव. हे बघा, वाईट दिसत आहे तुम्हाला हाताला लागलेलं. हे बघा, या सुद्धा हाताला आहे. ही मुलगी आहे. अशा कलते ही नुसती परेशान करते मम्माला. काय सांगायचं. तो कधी कधी हसू येते, कधी कधी रडू येते, कधी कधी राग येतो. काय होते, काय सांगायचं तुम्हाला. बापरे. इकडे वरण तडका. सकाळी अद्दूला
दूध ब्रेड खाली आणि एक अंडा खाली उकळलेला. मी नाही खाल्ली, फक्त तू खाल्ली. माझं मार्गशीर्ष संपलं, कालच संपलं, पण तरीसुद्धा मी नाही खाल्ले. मार्गशीर्ष संपल्या काय खायचं हो ना, बघू नंतर बघ. तर आणि एवढंही नॉनव्हेज लवर नाही आहे मी, फक्त मला नॉनव्हेजमध्ये चिकन आवडतं. तर आणि ते सुद्धा कधी कधीच खाते मी, नेहमी नाही खात. आणि इकडे तुला अंडा सकाळी उकडून दिला, तर आता थोडंसं वरण भात चारते, मग तिला झोपवते. कारण की यांची पण यायची वेळ होते, मग आल्यानंतर यांना सुद्धा थोडासा आराम पाहिजे, कारण की यांनी सकाळी उठून जॉबवर जातात त्याच्यामुळे. तर आता तुला थोडंसं जेवण वगैरे चारते, मग भेटते तुम्हाला. मला दे ना. बापरे, मला दे ना ग. मला नाही देत. बापरे, मला पैसे नाही देत का तू? काय? चला तर मंडळी, असाच होता आजचा दिवस. तेवढं काही खास नाही, पण चला आजच्यासाठी एवढंच. आमचं आता जेवण झालं. हे बघा इकडे भांडे वगैरे आहेत, ते घासायचे आहेत. ओटा माझा क्लीन करून आहे. चला आता मी आता भांडे वगैरे घासून घेते, कारण की तुम्हाला माहीत आहे मला भांडे पसारा ठेवायला आवडत नाही. आणि जेवण झाल्यानंतर मी लगेच भांडे घासून ठेवते. तर अद्दू तिच्या पप्पासोबत मस्ती करते हॉलमध्ये. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. इकडे ये, इकडे ये, इकडे ना. मंडळींना गुड नाईट करशील ना. गेली ती, आली गेली वापस. तर चला, आणि हो स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देव ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि जे कोणी नवीन आले असाल प्लीज 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 व्हिडिओला लाईक, व्हिडिओ खाली कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. बाय बाय.